विठोबा विठोबा रखुमाई 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 कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी सुख झाले बोल महाराज साजनी सुख साजनी हरे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोट टाळ वाजा टाळ सुख झाले सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी कहा विठ्ठल बरवा
आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हा सुखाचे आगर हा सर्व सुखाचे आगर आगर देवर बापर खुमा देवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी हरा टाकरी जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हा जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम हे तो एक संता ठाई लाभ पाये उत्तम पखवत वर गेले लाभ पायी उत्तम लाभ पाये उत्तम हे तो एक संता ठाई लाभ पाये उत्तम लाभ पायी उत्तम लाभ पाये उत्तम हे तो एक संता ठाई लाभ पाये उत्तम लाभ पाये उत्तम लाभ पाये उत्तम हे तो एक
संताटाई लाभ पायी उत्तम लाभ पायी उत्तम लाभ पायी उत्तम म्हणाविता त्यांचे दास पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना कृपादान केले संते कल्पांते हे सरेना कल्पांते हे सरेना कल्पांते हे सरेना कृपादान केले संते कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना म्हणाविता त्यांचे दास पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम तुका म्हणे संत सेवा हेची देवा देवा उत्तम हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम म्हणाविता त्यांचे दास त्यांचे दास म्हणाविता त्यांचे दास मनविता त्यांचे म्हणाविता दास त्यांचे दास पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना रबार खुमाई रघुनाथ जय जय विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार
जगद्गुरु श्री तुकाराम महाराज श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी बाबा की अवधूत चिंतन श्री देव हर हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना कृपादान केले संती, कृपादान केले संती, कल्पांतीही सरेना मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, हेची देवा उत्तम मनविता त्यांचे दास, पुढे आस उरे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांच्या, दुसरे चरण संततीया, दुसरे चरण संततीया. पंचकृपा बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत दंडवत तुझे पाया, दंडवत. पंढरीचा पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, शबरी नाम कुलोत्पन्नम, माता राहिर्नाम यश, तन्नमामि किशनगिरीम. प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि संतांचं महात्म्य प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांचं महत्त्व तुम्हा आम्हाला प्रतिपादन करतात की संतांची सेवा केल्यानंतर काय होतं. हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम. संतांची सेवा केल्यानंतर लाभ प्राप्त होतो. त्यांचं दास झाल्यानंतर आशा शिल्लक राहत नाही आणि संत महात्मे
त्या दासावर कृपा करतात, अशी कृपा करतात की ती कल्पांत झाला तरी संपत नाही. आणि शेवटच्या चरणात सांगतात की संतांची सेवा हीच देवाला देखील आवडते. तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम. पहिल्या चरणातही उत्तम अशा प्रकारचा शब्द आला आणि शेवटच्या चरणामध्ये उत्तम, याला उपक्रम आणि उपसंहार म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम आणि म्हणाविता त्यांचे दास पुढे आसवरेना. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे की सालाबाद नियमाप्रमाणे याही वर्षी श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा यांचा 43वा पुण्यतिथी सोहळा सुरू होऊन आज ही 4थ्या दिवसाची सेवा परमपूजनीय गुरुवर्य बाबाजींच्या आणि स्वामीजींच्या आज्ञेतून माझ्याकडे अशा प्रकारे आलेली आहे. दरवर्षी संतांची पुण्यतिथी का साजरी करायची, कोणाची पुण्यतिथी होते, कोणाची जयंती होते आणि कोणाचं श्राद्ध होतं. तुमचं आमचं श्राद्ध होतं. एकदा श्राद्ध झालं की पुन्हा आपला संबंध नाही. आलं का लक्षात? असला चांगला मुलगा तर घालतो पितृ पण झोरड्यात जीव, नाही तर मग संबंधच नाही. आलं का लक्षात? आणि भगवंताची जयंती होते. जयंती फक्त भगवंताचीच होती बरं का, कोणाचीही जयंती होत नाही. ज्याचं जन्मकर्म दिव्य आहे त्याची जयंती होती. आता तुम्ही त्याची जयंती साजरी करायला लागली, त्याला काही आमचं अशा प्रकारे अपवाद नाही, म्हणजे काहीच म्हणणं नाही. करा जयंत्या साजऱ्या, पण जयंती शास्त्रानुसार फक्त भगवंताचीच साजरी होते. ज्याचं पुण्यकर्म आहे त्याची पुण्यतिथी होते. म्हणून श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबांची आपण दरवर्षी पुण्यतिथी साजरी करतो. आपण जर पुण्यतिथी साजरी केली नाही तर त्यांचं काही बिघडणार नाही, पण आपलं बिघडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबांचं कितीही अशा प्रकारे आपण मुखाने वर्णन केलं, अल्पशा मुखाने वर्णन केलं, तरी ते वर्णन यथार्थ होईलच असं सांगता येत नाही. कारण तुकोबरायच्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर काय वानू आता न पुरीही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. म्हणून स्तुती सांडून निवांता चरणी ठेवीचे माथा हेची भले. ज्ञानोबा सांगतात आपल्याकडून यथायोग्य स्तुती होणं शक्य नाही, म्हणून करायचीच नाही का? यथायोग्य स्तुती होणं शक्य नाही, मग संतांचं वर्णन करायचंच नाही का? अहो किती दिवस मूर्खाचं वर्णन केलं तर काय आपल्या वाणीला फायदा होईल? ज्ञानोबारा सांगतात हे असो तू ये वायानी काय अशी मूर्खाची बोलणी. वाया वाढविता वाणी शिनेल हन. वाणीला शीन होईल, फायदा काहीच होणार नाही. म्हणून मूर्खाचं वर्णन करू नये. मग कोणाचं वर्णन करायचं? तर संतांचं वर्णन करायचं. आयसे बोलले देवे तेथ जी जी म्हणितले पांडवे. ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. वाणीला विश्रांती प्राप्त होते, हा नंबर 1चा फायदा. पहिला फायदा जर काय असेल तर वाणीला विश्रांती प्राप्त होते, हा पहिला फायदा. आणि दुसरा फायदा, आपली आत्मरूपी वस्तू अज्ञानरूपी अंधकारामध्ये हरवलेली आहे, ती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर संतांचं वर्णन. ज्ञानोबा दृष्टांत देऊन सांगतात की तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता दिवसावे. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. वानावे ऐकावे. एखाद्याने म्हटलं महाराज तुम्ही वर्णन करायचं सांगतात पण आम्ही अशिक्षित आहोत. अशिक्षित म्हणजे अडाणे आहोत.
कराशाही तर लावाशाही. आम्ही कसं काय वर्णन करणार? मग ऐका त्यांचं वर्णन. रोज आपण गेली 4 दिवस रोज प्रत्येक कीर्तनामधून त्यांचं वर्णन ऐकतो. कोणाचं? समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबांचं. पहिल्याच दिवशी विष्णू महाराजांनी अभंग घेतला, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. दुसऱ्या दिवशी श्री हरिभक्तीपरायण संतोष महाराज चौधरी यांनी प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण या अभंगावर विवरण केलं. आणि रात्रीचा अभंग काय होता माहिती आहे कोणाला? आलिंगन घडे मोक्षशाही जता जोडी. आणि आज हेतो एक संता ठाई लाभ पायी उत्तर. तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. सतत त्यांचंच वर्णन करायचं, नाही करता आलं तर ऐकायचं. ज्ञानोबाराय तिसरा फायदा सांगतात. विपाय आठवले चित्ता तरी ते आपली योग्यता, हे असोतया ते प्रशंसिता लाभ आथी. सहज अशा प्रकारे त्यांची आपल्या वाणीने त्यांचं वर्णन झालं तर ते आपली योग्यता ते वर्णन करताना देतात. काय? आपण असरिखी कीर्ती ताका नाही काळ वेळ थया लागे. आपल्यासारखं संत करतात. संत हे परीसापेक्षाही श्रेष्ठ आहेत बरं. कारण का? परीस फक्त लोखंडाचं सोनं करतो, परीस बनवत नाही दुसऱ्याला. तो अलग लक्षात. लोखंडाचं सोनं करतो पण लोखंडाला परीस करत नाही. संत महात्मे मात्र त्यांचा जो दास झाला, म्हणजे त्यांचीच वर्णन ज्याने केलं त्याला ते आपली योग्यता देतात. हा संतांचा महिमा आहे. म्हणून अशा संताकडे गेल्यानंतर तुकोबाराय सांगतात काय लाभ होतो अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. हे तो एक संता ठाई, तो एक संता ठाई, संत ठाई, हे तो एक संत ठाई, संत ठाई, हे तो एक संत ठाई. हे तो एक संता ठाई, ठाई, हे तो एक संता ठाई, हे तो एक संत ठाई, संत ठाई, हे तो एक संत ठाई. लाभबाई उत्तम, लाभबाई उत्तम, मनविता त्याचे दास, दास, मनविता त्याचे दास. हे लाभबाई उत्तम, लाभबाई उत्तम, उत्तम, मनविता त्यांचे दास, दास, मनविता त्यांचे दास. हे तो एक संता ठाई, लाभबाई उत्तम, लाभबाई उत्तम, लाभबाई उत्तम. लाभबाई उत्तम, लाभबाई उत्तम, लाभबाई उत्तम. संता ठाई लाभ पायी उत्तम. तुकोबाराय सांगतात संतांच्या जवळ गेल्यानंतर किंवा संतांची सेवा केल्यानंतर लाभ प्राप्त होतो. पण काय लाभ प्राप्त होतो याचं काय नामनिर्देश केलं नाही. हाही हे दर्शक सर्वनामाने सांगितलं. हे तो एक संता ठाई. हा अशा प्रकारचा लाभ संताकडे आहे. पण कोण संत? संतामध्ये शास्त्रीय भाषेत जर सांगायचं ठरलं तर 2 प्रकार करतात. एक प्रकार असा आहे साधन सिद्ध संत
आणि अजान सिद्ध संत. साधन सिद्ध संत म्हणजे ज्याने आपल्या जीवनामध्ये मानव देहाला येऊन खडतर अशा प्रकारची साधना केली आणि परमसिद्धीची प्राप्त करून घेतली, त्याला साधन सिद्ध संत अशा प्रकारचं म्हणतात. आणि अजान सिद्ध संत कोणाला म्हणतात की जो अशा प्रकारे जन्मता ज्ञानी म्हणजे उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आलेलो टांगणी चांगदेव. जेने बहुता जन्मी मागिली आणि विक्षेपाची पाणी वळे झाडिली, उपजत खेव बुडाली लग्न घटिका, तद्रूपतेशी लग्न आणि लागून ठेले अभिन्न. जन्मताच अशा प्रकारे ज्ञानी त्याला अजान सिद्ध संत म्हणतात. आणि साधन सिद्ध संत असे संत आपल्या जीवनामध्ये कधी अशा प्रकारे प्राप्त होतील, कधी भेटतील? कारण संत ओळखण्याकरता आपल्याकडे ती दृष्टी नाही. आलं का लक्षात? तुम्हा आम्हा सामान्य जीवाला संत कळत नाही. रात्रीच महाराजांनी बरेच दृष्टांत देऊन सांगितलं की पृथ्वीच्या पोटी हिरा गरगोटी, दह्याची अंगिनी घेता कलोनी, आकाशाची पोटी चंद्र तारांगणी वगैरे वगैरे. संत कोणाला ओळखता येतात? कोणाला संत म्हणावं? संत ते कवन, संत ते कवन, हे जानवी खुन केशिराज. भगवंताला संत कळतात किंवा संताला संत कळतात. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. स्वतः संत झाल्याशिवाय संत कळत नाही. आणि संत भेटणं एवढी सोपी गोष्ट नाही. लालो की नहीं बोरिया, एक सुभाषितकार सांगतात, लालो की नहीं बोरिया, हंसो की नहीं पाठ, आणि साधू न चले जमात. म्हणजे साधूचा असा घोळका नसतो. आलं का लक्षात? एखादा साधू असतो. वा साधव नाही सर्वत्र चंदनम न वने वने. प्रत्येक वनामध्ये चंदन नाही. चंदन वनातच असतं पण प्रत्येक वनामध्ये नाही. तसं संत अति दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? नाथ महाराज एका अभंगामध्ये वर्णन करतात. चंद्रामृत सुखे सेववेला, आस्था जातार विधरवेला, बाह्य सागर तरवेला, परिचा साधोची भेटी न होईल का, भेटते साधू, आयशी आयशाने भेटते ते साधू, चंद्रामृत सुखे सेववेला, आस्था जाकार विधरवेला, बाह्या हिरा सागर करवेला, परिता साधूची भेटी न होईल का, आयशी कैशी आने भेटती ते साधू,
सुखे सेववेल आस्ता जाता रवी धरवेल बाया येळा सागर तरवेल परिता साधूची भेटी न होईल गा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की चंद्राचं अमृत सेवन करता येईल बरं प्रयत्न केले तर. नाहीतर ज्ञानोबाऱ्या सांगतात चकोरा चंद्रामृत फावले आणि येरा काय आन वाहून वारिले परी ते डोळे विण पाहले वाया जाय. चंद्राचं अमृत फक्त चकोरालाच अशा प्रकारे प्राप्त होतं. किंवा शारदीयचे चंद्र कळे माझी अमृत कण कोवळे ते विचिती मन मवाडे चकोल तलगे. ज्ञानोबारा सांगतात शरद ऋतूमध्ये शरद पौर्णिमेला तसं प्रत्येक पौर्णिमेला चंद्र अमृत अशा प्रकारचं सरवतो. मग ते फक्त चकोराला ती दृष्टी तुम्हा मला ते घेण्याचा अधिकार नाही. पण त्याने काय आपल्याला शपथ घातली नाही बरं चंद्राने. ज्ञानोबारा सांगतात चंद्राने तुम्हा आम्हाला शपथ घातली नाही की माझं अमृत प्राशन करू नका आन वाहुनी वारिले शपथ घातली नाही आपल्याला. पण आपल्याला ते दिसत नाही ना. पण नाथ महाराज सांगतात प्रयत्न केला तर ते शक्य आहे. चंद्र अमृत सुखीशे होईल आस्ता जाता रवी धरवेल. सूर्य धरणं सोपी गोष्ट नाही कारण तो आगीचा गोळा आहे. पण एका भाद्राने आज ज्यांचा वार आहे त्या भाद्राने जन्मताची जेणे सूर्या ते धरील. भक्तश्रेष्ठ हनुमंतरायाने मात्र त्यांना अशा प्रकारे गिळंकृत केलं होतं. ते शक्य आहे. आस्ता जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल. नाथबाबा सांगतात बाहुबलाने समुद्र तरून जाता येईल शक्य आहे. आणि तरला एक जण कोण तरला बॅरिस्टर सावरकर. हो विनायक दामोदर सावरकर. इंग्लंडच्या तुरुंगामध्ये ते असताना समुद्राच्या कडीला अशा प्रकारे तुरुंग होता आणि रात्री त्यांनी ती खिडकी तोडून समुद्रात उडी टाकली आणि 15 मैल फ्रान्सची खाडी ओलांडून फ्रान्सच्या किनाऱ्याला लागली. बाह्य हेळा सागर तरवेल बाहुबलाने समुद्र तरून जाता येईल. पण नाथबाबा सांगतात परी त्या साधूची भेटी न होईल का. मग भेटतच नाही का साधू. प्रयत्न केला तर भेटतात. काय करावं लागतं त्याला आमचे तुकाराम महाराज उत्तर देतात. मान मान मोह माया मिथ्या वर्ते समाधानी जाणोनी नेनता वरते समाधानी जाणोनी तया साधू भेटी देते अवतारे तया साधू भेटी देत अवतारे आयशी आयशियाने भेटती ते साधू आयशी आयशियाने भेटती ते साधू अर्थ काम चाडना हे चेष्टा माना मान मोह माया मिथ्या वर्ते समाधानी जाणोनी नेनता तया साधू भेटी देते अवतारे नाही चिंता माया अर्थ
माना मान मोह माया मिथ्या वर्ते समाधानी जाणून नेनता तया साधू भेटी देते अवचितारे. कोणाला वाटतात साधू आयशी आयशी याने भेटती ते साधू. नाथ बाबा म्हणतात आयशी कैशी याने आणि तुकाराम महाराज म्हणतात आयशी आयशी आहे. अशी स्थिती जर तुम्ही प्राप्त केली किंवा ज्ञानोबराय सांगतात आयशी कर्मसाम्य दशा. हा पुढे काय बोला. हा श्री गुरु हा पैसा भेटीचे. हा आता गुरु विठाला विठाला मी नेहमी सांगत असतो बाबाजीचा दरबार म्हणजे नवरत्नाचा दरबार आहे. आणि समोर आपल्या परमपूजनीय स्वामी बसले आहेत. मी काय महत्वाचा मुद्दा सांगत होतो की आयशी आयशी याने भेटत ते साधू. अशा पद्धतीने जर आपण आचरण ठेवलं तर साधू आपल्याला भेट दिल्याशिवाय राहत नाही. मग अशा साधूंची सेवा केल्यानंतर तुकोबाराय सांगतात हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. उत्तम प्रकारचा लाभ होतो. कोणता लाभ होतो तर दोन प्रकारचा लाभ होतो. बरं संतांची सेवा केली ना दोन प्रकारचा लाभ होतो. कोणता दोन प्रकारचा लाभ होतो. एक व्यावहारिकही लाभ होतो आणि पारमार्थिकही लाभ होतो. आलं लक्षात. जगद्गुरु तुकोबरायाकडे बीड प्रांतातील एक ब्राह्मण त्याची गरिबी आली कर्जबाजारी झाला म्हणून तो माऊली ज्ञानोबरायासमोर आळंदीला आला. आणि आळंदीला आल्यानंतर त्याने अनुष्ठान मानलं. 1 महिनाभर अनुष्ठान केलं. अन्न नाही पाणी नाही काही नाही. एका जागेवर आपल्या भाषेत धरणं धरलं त्याने धरणे करी. मग 1 महिन्यानंतर माऊली ज्ञानोबरायाने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला की भक्ता सध्या आळंदीचं कोर्ट बंद आहे आणि देहूचं कोर्ट चालू आहे. त्याकरता तुझी काय जी मनोकामना आहे ती जर तुला पूर्ण करायची असेल तर तू देहूला तुकाराम महाराजांकडे जा आणि त्यांना सांग की माऊलीने मला पाठवलं तुमच्याकडे एवढंच सांग म्हणे. मग तो ब्राह्मण थेट शोध घेत घेत देहू गावी आला. आणि देहू गावी गेल्यानंतर तुकोबरायांचं घर शोधलं आणि तुकोबरायला पाहिल्यानंतर श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग दंडवत घातलं कोणाला तुकोबरायला आणि सांगितलं महाराज मला माऊलीने आपल्याकडे पाठवलेलं आहे. तुकोबरायांनी सांगितलं काय हरकत नाही. माऊलीने पाठवलं ना मज पामर आहे काय थोरपण तिथं काय ऊन आहे पण माझ्याकडे पाठवलं काय हरकत नाही. काय ज्ञानेश्वरी उनी आणि तीही पाठविली धरणे. वा केशव महाराज तुमचं तर नाव गेलं विसरून मी म्हणून आठवण दिली तुम्ही आता. झाला विठाला हो. तुकोबरायाने त्याला सांगितलं तू आता मी तुला पाठवतो म्हणे. झालो गावला म्हणे शिवबा कासाराकडं आणि शिवबा कासाराला म्हणा तुकाराम महाराजांनी मला तुमच्याकडे पाठवलं आणि ते काय देतील ते घेऊन ये म्हणे माझ्याकडं. ते जे देतील ते घेऊन ये. ते गेलं ब्राह्मण थेट देऊन थेट गेलं लोहगावला. आता होतं माझ्यासारखं काटकुळं. चालत चालत दमलं खूप थकलं. गेल्यानंतर शिवबा कासाराचं घर शोधलं. शिवबा कासारा सांगितलं मला तुकाराम महाराजांनी तुमच्याकडे पाठवलेलं आहे. मग शिवबा कासाराने सांगितलं तुकाराम महाराजांनी पाठवलं. शिवबा कासार गेला घरात आणि घरामध्ये जाऊन त्यांनी 3 पासा आणल्या. पासा लोखंडाच्या. कशाच्या? रासणीच्या. आवताच्या नाही. आवताचे बारकायला राहतात. रासणीच्या पासा
हा राख्या म्हणते त्याला. ते तुम्हाला नाही समजणार राख्या, आम्ही हाकलेले आहेत राख्या म्हणून सांगतो. इथं मिस्त्री जवळ आहेत. हा, रासण्याच्या पासा, ती 4 फूट लांबीची पासा असते आणि कमीत कमी 5 किलो वजन राहतं तिचं एका पाशीचं. असे 3 पासा त्याने बांधल्या दोरीने आणि दिलं या ब्राह्मण बुवाच्या डोक्यावर. आता ते ब्राह्मण बुवा मी सांगितलं आधीच माझ्यासारखं होतं काटकुळं आणि 1 महिनाभर अनुष्ठान केलेलं, शक्ती क्षीण झालेली. आता ते 5 ते 15 किलोचं बोजा घेतला डोक्यावर, त्याने निघालं देऊकडं. परत तुकोबरायला सांगितलं होतं ना, तो जे काय देईल ते घेऊ नये म्हणे माझ्याकडं. निघालं पण ते थकलं, ओझं झालं डोक्याला. वाटत त्याने 2 पास दिले फेकून, जाऊ दे म्हणे फार जड आहेत. 1च पास घेऊन आलं तुकोबराय सांगितलं हे दिलं म्हणे त्याने. त्याला माहिती नव्हतं याला काय म्हणतात म्हणून. हे दिलं म्हणे डोक्यावर टाकलं तुकाराम महाराज समोर. आणि तुकाराम महाराज नुसतं त्या पाशेकडं पाहिलं. काय नुसतं पाशेकडं पाहिलं अमोल महाराज. हा ती पिवळी झाली ना पास, पाहिल्या बरोबर पिवळी झाली म्हणजे काय सोनं झालं तिचं सोनं. आणि मग त्या ब्राह्मण बुवाला एवढा पश्चाताप झाला, ते मनातल्या मनात विचार करायला लागलं, काय गाढवपणा केला आपण. 3 पासा दिल्या होत्या, 2 पासा फेकून दिला. आपलं कायमची दरिद्री गेली असती. पण असं म्हणे आपलं प्रारब्ध. संत कृपेने काय मिळतं, व्यावहारिक लाभ झाला. काय लाभ झाला, त्याची गरिबी म्हणजे दरिद्री तुकोबरायांनी नष्ट करून टाकली. धरितीच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. संतांनी काय एकदा आपल्याला हाताशी धरलं की मग भगवान सुद्धा आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाही. दररोज आपण मंदिरामध्ये चांगले जर निरीक्षण केलं तर समोरच नाथ महाराजांची भागवतातली ओवी आहे फोटोच्या खाली. सत्संगती वेगळे जाण, तात्काळ पावया माझे स्थान, अनेक नाही साधन सत्य जाण गा उद्धवा. ही नाथ महाराजांची ओवी आहे भागवतातली. आलं का लक्षात? सत्संगतीशिवाय माझं स्थान प्राप्त होण्याकरता दुसरं साधन करायची गरज नाही. सत्संगतीमध्ये राहो, ही भागवताची ओवी आहे. पण एक आमची श्रीहरिभक्तीपरायण कृष्णदेवा नेहमी एक ओवी सांगायची, म्हणजे विनोदाची ओवी बरं. ती काय भागवतात 5 शोधित बसताना भागवतातली नाही, ती विनोदाने सांगायची. श्रीकृष्ण म्हणे अर्जुना, जो लावील तंबाखुला चुना, तो भक्त माझा जुना, सत्य जाण गा उद्धवा. ज्ञानेश्वरी आणि शेवट उद्धवा म्हणजे भागवत. राम अवतार में फल मिला, कृष्ण अवतार में घी, कलयुग में चाय मिला तो फूक फूक कर पी. ठल ठल मी काय सांगत होतो की व्यावहारिक काही फायदा होतो संतांच्या सेवेने. ब्रह्मविद्युत गुरुवर्य रघुनाथ महाराज उंबरेकर, ज्यांनी कीर्तन ऐकलं असेल त्यांच्या लक्षात येईल. ते मिस्त्रीच होते, म्हणजे सुतारच होते. त्यामुळे ते नेहमी सांगायचे, आऱ्याला आर लागत नाही भाऊ, त्याच्यावर पाठ ठोकलेलं आहे, आऱ्याला लागत कसं. हे तो एक संता ठाई लाभ पायी. हा व्यावहारिक लाभ झाला. आता परमार्थिक लाभ कोणता? तुकोबराय पहिल्या दिवशी जो अभंग घेतला होता त्याच्या ध्रुवपदामध्ये तो लाभ सांगतात. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत
संतदर्शनी हा लाभ कोणता? पद्मनाभ जोडला. हा लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती होते संत दर्शनामध्ये, म्हणजे संत सेवेमध्ये. म्हणून उत्तर भारतातील प्रसिद्ध साधू अशा प्रकारे एके ठिकाणी सांगतात कि संत जनों का दर्शन, स्पर्शन और संभाषण ये सभी फलदायी होते हैं. संत जनों का दर्शन, आता सांगितलं दर्शनी हा लाभ. दर्शनाने अशा प्रकारे देव भेटतो. दर्शन स्पर्शन, नुसतं त्यांच्या अंगाला स्पर्श केला तरी आपल्याला काय लाभ होतो? हे आलिंगन घडे मोक्षशाही जता जोडे, ऐसा संतांचा महिमा. स्पर्शन, दर्शन, स्पर्शन और संभाषण, त्यांच्याबरोबर बोलल्यानंतरही आपल्याला आनंद होतो. कारण का? साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द चलचे कल्लोळ. आली मुखा वाटे अमृत वचने, आली मुखा वाटे अमृत वचने. मुखावाचे अमृत वचने, हा अमृत वचने. मुखावाचे अमृत वचने, मुखावाचे अमृत नो हे जन्म. आजी खावाचे अमृत वचने, आम्ही खावाचे अमृत वचने, खावाचे अमृत वचने, आम्ही खावाचे अमृत वचने. अरे खावाचे अमृत वचने, अरे मुखावाचे अमृत वचने, मुखावाचे अमृत वचने, अरे मुखावाचे अमृत वचने. अमृतापेक्षा गोड अशा प्रकारची वचनं बोलो ऐसे बोले, जेने बोले विठ्ठल डोले. संत महात्मे बोलायला लागल्यानंतरही आपल्याला आनंद होतो. म्हणून संत जनों का दर्शन, स्पर्शन और संभाषण म्हणजे बोलणं. तुम्ही आम्ही पुष्कळ बोलतो परंतु अर्थहीन. काय पाठीभर बोलतो आपण पण अर्थ अगदी फार छोटा. आणि काही काही माणसं ती इतके बोलतात, इतकं खवट बोलतात की ते ऐकू सुद्धा वाटत नाही. ज्ञानोबरायची ओवी सांगतो, कानी लागतं मोहूर आणि अर्थ विभांडीची वार, वाचा नव्हे सुंदर लावची पा. ज्ञानोबरा सांगा त्याचे शब्द जर ऐकले तर कानात शिसवतल्यासारखं होतं. असं बोलतो. पण संत महात्मे मात्र मृदू बोलतात, कमी बोलतात, थोडं बोलतात. शास्त्रीय भाषेत शंका, अल्पाक्षर असन दिग्धम सारवत विश्वतो मुखम. थोडं बोलतात पण विश्वाला पुरून एवढा अर्थ त्यामध्ये भरलेला असतो. असं संतांचं वचन आहे. संतांची वचने वारी जन्म दुःख, जन्माचं दुःख संत महात्म्यांच्या सेवेने वारल्या जातं. म्हणून संतांची सेवा उत्तम प्रकारची आहे. आणि अशा संत महात्म्यांची सेवा केल्यानंतर काय लाभ होतो हे अभंगाचे मनविता त्यांचे दात, मनविता त्यांचे दात, मनविता त्यांचे दात, मनविता त्यांचे दात, मनविता त्यांचे दात.
मानिता त्यांचे दास पुढे आस उरेना. त्यांचं दास्यत्व केल्यानंतर काय लाभ होतो तर आशा शिल्लक राहत नाही आणि आशाच दुःखाला कारणीभूत आहे बरं. आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम. आशा ही समूळ खणून काढावी तेव्हाची गोसावी व्हावी तेने, नाही तरी सुखी असावी संसारी आणि फजिती दुसरी करू नये. विठ्ठला एकदा काय झालं, एक पाकिस्तानातला गफूरभाई मेला, भारतातला माणिकचंद मेला आणि अमेरिकेतलं जॉर्ज वॉशिंग्टन मेला. तिघं एका दिवशी मेले आणि तिघही गेले स्वर्गात. स्वर्गाच्या दरवाज्यावर जाऊन उभे राहिले प्रवेश मिळवण्याकरता. कुठं? स्वर्गात. ते स्वर्गात इंद्राचे द्वारपाल होते. त्यात एक द्वारपाल होता, त्या द्वारपालाने अडवलं त्यांना. कुठे निघाले म्हणे, आम्हाला स्वर्गात जायचं म्हणे. काय हरकत नाही म्हणे, पण माझं एक मागणं आहे तुमच्याकडं, माझी एक आठ आहे. काय आठ आहे म्हणे, हे स्वर्गाचं दरवाजा याला लई दिवसापासून दरवाजाच नाही म्हणे, प्रवेशद्वार बनवायचं म्हणे. प्रवेशद्वार बनवून देतान का म्हणे मला? प्रत्येकाला विचारलं. मग पाकिस्तानातल्या गफूरभाईला विचारलं, तुम्ही दरवाजा बनवून देणार का म्हणे. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, देतो म्हणे बनवून. मग त्यांनी विचारलं, त्या द्वारपालाने विचारलं गफूरभाईला, किती पैसे घेणार? म्हणे 9,000 रुपये घेईन. कशाचे? दरवाजे बनवून द्यायचे. 9,000 रुपये? कसे कसे? म्हणे 9,000 रुपये. कसं काय होते तितके 9,000? यांनी हिशोब सांगितला मग त्या 9,000चा. 4,000 रुपये माझे म्हणे. काय? नाही, 3,000 रुपये माझे, 3,000 रुपये मजुरीचा खर्च, म्हणजे मजूर लागेल ना ते दरवाजा करायकरता, मग ते मजुराचा खर्च 3,000 आणि 3,000 रुपयाचं मटेरियल म्हणजे सामान, असे 9,000 रुपये. काय हरकत नाही. मग त्या अमेरिकेतल्या जॉर्ज वॉशिंग्टनला विचारलं, तुम्ही किती घेणार म्हणे पैसे दरवाजा बनवायचे? त्याने सांगितलं मी 12,000 घेणार म्हणे. 12,000? हे पाकिस्तानातलं 9,000 म्हणतो ना तुम्ही 12,000? म्हणजे आमचं ओरिजिनल काम आहे, डुप्लिकेट काम आमच्याकडं नाही म्हणे. आम्ही अमेरिकन ओरिजिनल काम करतो, तेव्हा आम्ही 12,000 घेणार. कसे 12,000 घेणार म्हणे तुम्ही? 12,000चा हिशोब सांगा ना, कसे होते 12,000? मग यांनी जसा हिशोब सांगितला तसा या जॉर्ज वॉशिंग्टननी म्हणजे अमेरिकननी हिशोब सांगितला. 4,000 माझे, 4,000 मटेरियलचे आणि 4,000 मजुराचे, असे 12,000. मग पाकिस्तानातल्याने 9 सांगितले, अमेरिकनवाल्याने 12 सांगितले आणि मग भारतीय जो होता त्याला त्या द्वारपालाने विचारलं, तुम्ही काय घेणार म्हणे. त्या भारतीयाने सांगितलं, आपलं विचारूच नका म्हणे, आम्ही फार महाग कामं करतो म्हणे, विचारूच नका म्हणे, तुम्हाला ते झेपणारच नाही आमचं. सांगतच आहे म्हणे, किती तुम्ही घेणार? त्याने सांगितलं 29,000 घेणार म्हणे आम्ही दरवाजे बनवायचे. तो द्वारपाल म्हणायला लागला, पाकिस्तानीने 9 सांगितले, अमेरिकनवाल्याने 12 सांगितले आणि तुम्ही 29 कसं काय सांगता म्हणे. कसे 29 हिशोब सांगा म्हणे 29चा, कसं काय तुम्हाला 29 लागतात? त्याने सांगितले 10,000 तोला. 10,000 मला. आलं लक्षात? 10,000 तुला, 10,000 मला, 20 गेले का? खाली राहिले 9. हे पाकिस्तानाला कंत्राट देऊन टाकतो म्हणे मी. म्हणून आशा अशा प्रकारे, आशा ही समूळ खणून काढावी तेव्हाची गोसावी होते. अशी आशा परमार्थाला घातक आहे, देव भेटी करता ती घातक आहे.
म्हणून संतांची सेवा केली की आशा शिल्लक राहत नाही आणि असे संत महात्मे त्या साधकावर कृपादान करतात. तिसरं चरण, कृपादान केले संते, कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संते, कृपादान केले, कृपादान केले संती, कृपादान केले संधी, कृपादान केले संधी, कृपादान केले भले भले कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, मनवी सदा, मनवी सदा, मनवी सदा दास, मनवी सदा कल्पांती सरेना, सरेना कल्पांती सरेना, मनवे सदा मनवी सदा मन बीता चाहते दास, मन बीता दान केले संते, कल्पांतही सरेना. संतांनी काही एकदा कृपा केली की मग कल्पांत होईपर्यंत ते संपत नाही, असं अविनाशी दान देतात. संत महात्म्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर कृपा केली त्यांचं कल्याण झालं. बरं, माऊली ज्ञानोबारायांनी रेड्यावर कृपा केली. होता तुमची कृपा पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमागाध. माऊली ज्ञानोबारायांनी पशुवर कृपा केली, म्हणजे रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतिरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारायांनी रेड्यावर कृपा केली. मस्तकावर हात ठेवल्याबरोबर ज्ञानोबाराने सांगितलं, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेदा, ओंकार हा शब्द प्रणवाचा. आणि रेडा वेद बोलू लागला. अशी रेड्याची महती. आज रेड्याची यात्रा भरते, आड्याला रेड्याचं मंदिर आहे. मग ज्यांनी ज्यांनी संतांची सेवा केली, कितीतरी वर्ष झाले, शेकडो वर्ष झाले, आजही त्यांची कीर्ती अजरामर आहे. जवळच आपल्या नेवाशी गावी ज्ञानोबाराय शुद्धीपत्र घेऊन नेवाशाला आले आणि खांबाला टेकून नुसता त्या खांबाला ज्ञानोबारायांचा स्पर्श झाला तर आपण पाहतो जवळच आपल्याला आहे त्या खांबाकरता मंदिर आहे. आणि त्या खांबाला टेकून जो ग्रंथ सांगितला आणि त्या ग्रंथाचे जे लेखक सतीदान बाबा हे अशा प्रकारे वैकुंठवासी झाले होते, म्हणजे आपल्या भाषेत मेले होते आणि त्यांची प्रेत यात्रा निघाली. पूर्वी सतीदानाची पद्धत असल्यामुळे सतीदान बाबाच्या पत्नी सतीचं वाण घेऊन अशा प्रकारे चाललं असताना सहज ज्ञानोबारायांची दिंडी त्या ठिकाणाहून चाललेली असताना ज्ञानोबारायांचं दर्शन घ्यावं म्हणून त्या बाईने
ज्ञानोबारायचं दर्शन घेतल्याबरोबर ज्ञानोबारायांनी आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? अष्टपुत्र सौभाग्यवती भव, असा आशीर्वाद दिल्यानंतर त्या बाईने मग बोलायला सुरुवात केली की बाबाजी, भगवान, आमचे पती आता गुजरलेले आहेत, म्हणजे त्यांची प्रेत यात्रा चाललेली आहे आणि मी सतीचं वाण घेऊन सती जाण्याकरता निघालेलं आहे. ज्ञानोबारायाने सांगितलं, बाईसाहेब, आमचा आशीर्वाद फुकट जाणार नाही. सच्चिदानंद बाबा उठून बसले. मेले माणूस जिथं उठविलं, वेळ काळा ते ग्राशी लगा, कैसा वासुदेव बोलतो बोल बोल. वासुदेव बोलतो, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. बापोटी मायरी गेला, पोटी मायरी गेला, मेले माणूस जिथं उठविला, मेले माणूस जिथं उठविला, कैसा वासुदेव बोलतो बोल, 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 कैसा वासुदेव बोलतो बोल. हा, बोल बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. वासुदेव बोल असं आहे त्याचा खरा शब्द अर्थ आहे. वासुदेव बोल. मेले माणूस होईल, मेलेल्या माणसाला उठवलं, रेड्याच्या मुखी वेद बोलवला. हा हा हा, बोल. आता याच्यावरून आठवलं स्वामीजींनी ल सांगितलं म्हणून आता मी सांगतोच. हा, देशवेश नो हे सहज, देशवेश नो हे माझा, सहज फिरत आलो, करू सत्तावरी कोणावरी, हा, कोठे स्थिर राहिलो. दारुण शब्द त्या ठिकाणाला आहे. त्या दारुण शब्दाने, दारुण शब्द कसा घ्यायचा तर रू ह्रस्व करायचा आणि न बाणाचा, बरं का, नळाचा नाही करायचा. आलं लक्षात? तुम्ही सांगितलं म्हणून लगेच लक्षात आलं माझ्या. अजून एक सांगतो त्याच्यातच. आता हे दारुण शब्द, दारुण शब्द जर दुसरा घेतला दारुण, तर दारुण दुःख झालं असं त्याचा अर्थ होतो. दारुण म्हणजे भयंकर, पण हा दारुण कसा घ्यायचा, रू ह्रस्व करायचं तिथं आणि न बाणाचा घ्यायचा. आणि दारुण म्हणजे ती मिळते तिकडं गावाच्या बाहेर, त्या दारुण त्याच्यात रू दीर्घ आहे आणि न नाळाचा आहे. आलं का लक्षात? पूर्वी सोयरीक पाहायला बैलगाड्याने जायचे माणसं. काय बैलगाड्याने जायचे, वराडा वडे बैलगाड्याने जात, पण पाहाय करता प्रथम बैलगाडीने जात होती की नाही. असे 10-12 बैलगाड्यामध्ये माणसं निघाले सकाळी सकाळीच. जिथं मुलगी पाहायला जायचं तिथं गेले सकाळी. पूर्वी सकाळी जायची पद्धती. 9ला तिथं बैलगाड्या सोडल्या. त्या वाड्यासमोर एक झाड होतं आणि त्या झाडाखाली म्हातारा बास टाकून पडलेला होता. स्वामीजीच्या ल वरून आठवलं आता म्हणून हे सांगतो. आलं का लक्षात? ते म्हातारे पूर्वी फार विचित्र होते बोलायला. म्हातारा या शब्दाचा अर्थ सांगू का? जे म्हातारा म्हणजे महातारा करतं. म्हातारा म्हणजे महातारा, ज्याच्या महातारा त्याला म्हातारा म्हणतात. ते म्हातारं बाजूवर पडलेलं होतं. ते काय म्हणलं या लोकाला, हे आले ना पाहुणे 10-12 बैलगाड्यात बसून. हे म्हातारं काय म्हणलं, अहो पाहुणे, तुम्ही 10-12 गाड्यात बैल बसून आले का म्हणे. 10-12 गाड्यात बैल बसून आले का म्हणे तुम्ही. तुम्ही बैल 10-12 गाड्यात बसून आले का म्हणे. आलं का लक्षात? काय म्हणलं ते आलं तुमच्या ध्यानात. ते ल वरून आठवलं. असो, मला काय सांगायचं, कृपादान केले संती आणि कल्पांतीही सरीन.
कल्पांत झाला तरी संत महात्म्याची कृपा संपत नाही. काय कृपा करतात? कृपा कटाक्षी न्याहाळिले, आपुले पदी बैसविले, बाप रखुमा देवी वरू विठ्ठले, भक्तादी झाले वरदान. कृपाया केली संतजनी, माझी अलंकारिली वाणी, प्रीती हे लाविली कीर्तनी, तुका चरणी लोळतशी. अशी संत महात्मे कृपा करतात. मग त्यांची कृपा संपादन करण्याकरता आपण कृपा पात्र व्हावं लागतं. बरं आलं का लक्षात? कोणावर नाही कृपा करत, असे शेकडोनी राहते संत महात्म्यांच्या बरोबर. ज्ञानोबारायांनी मुक्ताई साहेबांना विनंती केली की मुक्ता, या चांग्याला सनात कर म्हणे. चांगयाचं चांगदेव करून टाक, वांगदेव ठेवू नको त्याला. काय कर? चांगदेव कर. मग चांगदेवावर कृपा केली, म्हणजेच अनुग्रह दिला. कोणी? मुक्ताई साहेबांनी. आणि मग चांगदेव महाराजांनी तिथं शब्द प्रगट केले की चांगदेव म्हणे, आज जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आज माझा खरा जन्म झाला म्हणे. 1400 वर्षे फुकट गेले, फुकट. आज माझा खरा जन्म झाला. आणि मग तो त्यांनी सांगितलं, आईसाहेब मला तुमच्याबरोबरच राहायचं. आईसाहेबांनी सांगितलं, हे तुझे शिष्य किती शिष्य होते? 1400. कारण का? चांगदेव महाराजांना निळोबारायच्या गाथ्यामध्ये निळोबारायांनी चांगदेव महाराजांचं चरित्र वर्णन केलं. ते जरा वाचा म्हणजे तुम्हाला कळन. चांगदेव महाराजांना 14 विद्या आणि 64 कळा प्राप्त होता. म्हणून त्यांच्याबरोबर 1400. खायला मिष्टान्नम पृष्टिवर्धम, रोज कपडे नवे नवे. जसे बाबाजीने आज आपल्याला कपडे वाटले का नाही सगळ्याला? आज आम्हाला कपडे विकतच घेत नाही आम्ही, बाबाजीचे ड्रेस आहेत सगळे. अलग लक्षात, रुपये खर्चायचं काम नाही. तसं चांगदेव महाराजाबरोबर 1400 शिष्य. चंगळ होती ना, रोज भारी भारी कपडे, रोज खायला मिष्टान्नम पृष्टिवर्धम, अमर्यादेने फुगली पोटे आणि धोत्रे ढिलावी ती बोटे. 1400 शिष्य होते. किती होते? 1400. मग मुक्ताई साहेबांनी एक दिवस सांगितलं म्हणे, चांग्या. आणि ते मुक्ताई गुरु होते त्यांचे. ते म्हणून त्यांनी एकेरी भाषेत बोलायला सुरुवात केली. म्हणे, चांग्या, अरे तुझं गबाळ कुठवर ठेवायचं म्हणे. गबाळ म्हणजे 1400 शिष्य. कुठवर ठेवतो म्हणे हे गबाळ. आणि म्हणे मग यांना काहीतरी युक्ती करून दे म्हणे घालून त्यांच्याच्या त्याच्या घरी. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, करतो म्हणे युक्ती. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी मीटिंग बोलावली सगळ्या शिष्यांची. 1400 शिष्य बसले. चांगदेव महाराज अशा आसनावर बसले आणि चांगदेव महाराजांनी बोलायला सुरुवात केली. हे बघा म्हणे, माझ्या गुरुमाता मुक्ताई साहेब माझ्या गुरुमाता असल्यामुळे मला त्यांना भग द्यायचा म्हणे, म्हणजे बळी द्यायचा. एक शिष्य बळी द्यायचा म्हणे. त्यांनी बळी मागितलं एका शिष्याचा. बोला कोण होतं तयार म्हणे? काय? माझ्या गुरुमातेसमोर एक शिष्याचा बळी द्यायचा म्हणे. बळी कोण कबूल होतं? जे माग माग बसलेले होते ना, त्यांनी पिशा भरल्या आणि लगे रस्ता धरला. एक 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 एक. आता कीर्तन संपल्यानंतर जसा मंडप रिकामा होईल तसं रिकामं झालं सगळे. 1400 गेले निघून ज्याचे त्याच्या घरी. कठीण समय तर कोण कामास येतो, पळापळा कोण पुढे पळतो, अशी स्थिती झाली. त्यांचा विश्वास नाही. ज्यांचा विश्वास आहे ना, काही जरी झालं तरी ते मागस हरत म्हणजे हटत नाही. जय आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगादाय, वडवा नळ त्रिभुवन खाय, परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. संत महात्मे कृपा करतात.
एक शेवटी दृष्टांत सांगतो जाता जाता, आणि सेवा आपल्याला आटोपती घ्यायची, टाईमही संपत आलेला आहे. जगद्गुरू शंकराचार्यांचे 4 शिष्य, त्या 4 शिष्यापैकी पद्मपादाचार्य, सुरेश्वराचार्य, हस्तामलकाचार्य आणि त्रोटकाचार्य. त्यापैकी त्रोटकाचार्य हे अत्यंत मंदबुद्धी होते. मंदबुद्धी म्हणजे आपल्या भाषेत ढगाचं ढ. किती वेळेस सांगितलं तरी त्याच्या लक्षातच राहत नव्हतं. आलं लक्षात? किती वेळेस पाठ सांगितला ना त्याच्या डोक्यातच राहत नव्हतं. असे पुढे आम्ही ज्यावेळेस मराठी शाळेमध्ये होतो ना, दुपारून गणिताचा तास असायचा. मग ज्यांना ज्यांना गणित जमत नाही ना ते म्हणायचे, गुरुजी मी तुमचं घर दळून आणतो. डबा घ्यायचे, दळायला जायचे. कशा करता? मार कुठं खाता गुरुजीचा? गणित चुकले तर मार खावा लागतो. मग घरचे कामं करायचे गुरुजीच्या. तसं हा त्रोटकाचार्य, याचं नाव पहिलं मंदबुद्धी आनंदगिरी होतं बरं. त्याचं पूर्वाश्रमीचं नाव काय होतं? आनंदगिरी. नंतर त्याला त्रोटकाचार्य नाव पडलं. पण हा आनंदगिरी मंदबुद्धी असल्यामुळे आश्रमातलं कामं करायचं. मग काय? भांडी घासणं, धुणी धुणं, जगद्गुरू शंकराचार्याचं कपडे धुवायचं. ते एक दिवस कपडे धुवायला गंगेवर गेला आणि पाठाची वेळ झाली सकाळी. बाकीचे ह्या तिघांनी जगद्गुरू शंकराचार्यांनी विनंती केली की आचार्य पाठ सुरू करावा, पाठाची वेळ झाली म्हणे. कोण? पद्मपादाचार्य, सुरेश्वराचार्य आणि हस्तामलकाचार्य तिघांनी विनंती केली. मग आचार्यांनी पाहिलं, अरे म्हणे तो आनंदगिरी अजून गंगेवरून कपडे धुवून आला नाही म्हणे, तो आल्यानंतर पाठ सुरू करू. असं स्वामींनी म्हटल्यानंतर यांचं उत्तर ऐका आता. या तिघांनी उत्तर काय दिलं? आनंदगिरी पाठात असला काय नसला काय म्हणे, सारखंच आहे, त्याच्याकरता कशाला खोळंबायचं म्हणे, पाठ सुरू करा. मग जगद्गुरू शंकराचार्यांनी त्यांची वृत्ती ओळखली, म्हणजे अंतःकरणाची. अरे अरे म्हणे, यांना थोडे यांचा फुगा जरा फुगला म्हणे, पिन मारून हवा कमी करावं लागेल म्हणे. मग त्यांनी सांगितलं, काय सांगितलं? निक्षून सांगितलं, नाही म्हणे आनंदगिरी आल्याशिवाय आज पाठ सांगायचं नाही म्हणे. तेवढ्यात आनंदगिरी आलाच. त्यांनी कपडे वाळत घातले, बाहेर आल्याबरोबर लगेच जगद्गुरू शंकराचार्यांच्या समोर साष्टांग दंडवत घातलं. जसं आपले आळंदीचे कोण? शिरूभाऊ साष्टांग दंडवत घालतं तसं दंडवत घातलं. आणि दंडवत घातल्याबरोबर जगद्गुरू शंकराचार्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला. काय? मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं, आनंदगिरी आज व्यासपीठावर तू बस आणि पाठ सांग या तिघांना. बसला ना आनंदगिरी व्यासपीठावर आणि त्रोटक शब्दात पाठ सांगितला. म्हणून पुढं त्यांचं नाव पडलं त्रोटकाचार्य. तसाच हस्तामलक. हस्तामलक जन्माला आल्यापासून 12 वर्ष बोलला नाही, चालला नाही, म्हणजे हालचूल काही केलीच नाही, कोणाशीच बोलला नाही. बरं, त्याला जितकं खायला दिलं नामदेव महाराज, जितकं त्याच्या पुढं, आता आपले बट्ट्याचे ते पातेले मोठमोठे भरून येतात ना, एवढं पातेलं जरी त्याच्या पुढं ठेवलं सगळं खाऊन घ्यायचं. त्याला जेव्हा वाढायचं बंद केलं तरच तो बंद करायचं, नाही तर जवळ वाढीत राहिलं तवर खाऊन घ्यायचं. मग झोपला तर 8-8 दिवस सारखा झोपायचाच, जागा राहिला तर 8-8 दिवस सारखा. असा तो हस्तामलक. 12 वर्ष काहीच बोलला नाही, संभाषणच नाही, हसला नाही, बोलला नाही, रडला सुद्धा नाही. जन्माला आल्यापासून 12 वर्षाचं होईपर्यंत रडला नाही. त्या आई वडिलांनी विचार केला, असं पोरगं काय कामाचं म्हणे आपल्या संसाराचे. ते पूर्वी म्हण होती पहा आपल्याकडे, बोळ पैसा भाटाला आणि आंधळ काटतो बेटाला. पूर्वी म्हण होते, आता नाही राहिली. तसं काय कामाचं म्हण. नेमकं त्याच गावात शंकराचार्य आले. नाही, या आई वडिलांनी त्या मुलाला घेतलं आणि ठेवलं शंकराचार्यासमोर, बसवलं त्याला आणि सांगितलं, स्वामी महाराज, जसं आता हे स्वामी बसले आपल्या पुढं, असं स्वामी महाराज, हा मुलगा 12 वर्षाचा झाला म्हणे, पण अजून कोणाबरोबर बोलला नाही, रडला नाही, हसला नाही. जितकं खायला दिलं तितकं खातो आणि 8 दिवस खायला नाही दिलं तरी मागत नाही खायला. उपाशी राहिलं तर 8 दिवस उपाशी, खाल्लं तर खूपच खातो, पोतेची पोते.
झोपला तर 8-8 दिवस झोपतो. एक बहादर मिस्त्रीला आहे माहिती, आपल्याबरोबर कीर्तनाला आला, रविवारी रात्री कीर्तनेला आला बाबाजी बरोबर, आम्ही होतो. आणि घरी गेला आणि झोपला तर 3ऱ्या दिवशी झोपेतून उठला. अशी झोप, असा तो हसता मला, झोपला तर 8-8 दिवस झोपायचं बरं का. हो, जागा राहिला तर महिना जागा राहायचं. हे पोरग म्हणे, हे बोलत नाही, हसत नाही, काही नाही, काही नाही. मग शंकराचार्याने त्याला बोलायला सुरुवात केली. कोणाबरोबरच बोललं नव्हतं बरं का ते पोरग, लक्षात ठेवा. मग शंकराचार्याने त्याला बोलायला सुरुवात केली. कस्तम शिशोकुतो गंताशी किन्नामते. संस्कृतमधून प्रश्न विचारल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली. मी माणूस नाही, मी यक्ष नाही, मी किन्नर नाही, अहम निजबोध रूप आहा, मी निजबोध रूप आहे, मी आत्माराम आहे साक्षात, मी वासुदेव तत्वता. कळोईल विचारित, हे उत्तर दिलं त्याने. आणि मग शंकराचार्याने त्याला विचारलं, का रे बाळा, 12 वर्षाचा झाला पण आतापर्यंत कोणाशीच का बोलला नाही? त्यांनी सांगितलं, माझ्यासमोर माणसंच येत नव्हते, बोलू कोणाबरोबर? हे तुमच्या आमचे आकार मानवाचे आहेत फक्त, म्हणजे दिसायला माणसं आहे पण माणुसकी नाही. आलं लक्षात? वृत्तीने मनुष्य असावा, वृत्तीने साधू असावा. आलं लक्षात? वृत्ती बदलायची आपली वृत्ती. ती वृत्ती जोपर्यंत बदलत नाही, बाहेर बदल किती केला तरी त्याचा उपयोग नाही. वृत्तीत बदल झाला की संत महात्मे कृपा करतात. कृपाया केली संतजनी, माझी अलंकारिली वाणी, प्रीती ही लाविली कीर्तने, तुका चरण विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वरा ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर हो श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज, समर्थ सद्गुरु गिरी महाराज, समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज, समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज, श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज, श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज, समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज, श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज, समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज, श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज, समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज, श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज, समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज,
हीची देवा उत्तम. शेवटच्या चरणामध्ये शुकोबराय सांगतात, तुका म्हणे देवा आणि त्यांची केली पावी सेवा. त्यांची सेवा केली की देव प्रसन्न होतो, देव आपल्यावर कृपा करतो. यथामती यथावकाश या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तनही सिद्धी गेले, तेथ माझे जी उरले पायिकपण झालेली ही सेवा. अधिष्ठान दैवत असणारी भगवान प्रभू दत्तात्रय, श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा, बाबाजी आणि स्वामीजी यांच्या चरणावर आणि तुम्हा सज्जनांच्या चरणावर सेवा समर्पण करून सेवेस पूर्ण राहा. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोललेले कुर्वे देवा करा क्षमा.